नमस्कार, मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते। आज बघा आपण आपली जी विठ्ठल रुक्मिणीची डिझाईन आहे ना, तर त्यांना डोळ्यांचं वगैरे चेहऱ्यावर मार्किंग केलेलं आहे आणि हे मार्किंग आपण व्हाईट पेन्सिलनी केलेलं आहे। बघा, थोडीशी पेन्सिल अशी पाण्यात ओली करून घ्यायची एकदम किंचित आणि मग त्यांनी ही मार्किंग केलेली आहे। आणि इथे बघा मोत्यांचा वापर केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। मग इथे कंबरपट्टा वगैरे ड्रॉ करून घेतलेला आहे, काही लाईट पेन्सिलनी ड्रॉ करून घेतलेलं आहे, म्हणजे मग आपल्याला पटकन आरी वर्क कुठे करायचं काय करायचं हे समजतं बघा। तर त्याच्यासाठी आता आपण बघा आरी वर्कला आहे ना आपल्या सुरुवात करणार आहे। तर मी मेजरमेंट घेतलेलं आहे मोत्यांचं, हे बघा आपल्याला किती मोती लागतात असं हे टाकून याचं मेजरमेंट करून घेतलेलं आहे। आणि हे मोती बघा जवळजवळ 5-6 नंबरचे मोती आहे। मी माझ्याकडे बघा मी जवळजवळ 1 वर्ष झालं आणले होते, तर त्यामुळे बघा मला पण नाही आठवत, पण हे 5 नंबरच्या पुढचेच मोती आहेत, कारण इथे ना थोडी ब्रॉडच माळ चांगली दिसते बघा मोत्यांची। तर मग चला आता आपण डिझाईनकडे वळूया, डिझाईन तयार करूया। तर बघा आपण आहे ना आता याच्यामध्ये आपलं दोरा आहे ना गोल्डन कलरचा किंवा व्हाईट कलरचा घ्यायचा, व्हाईट मोती आहे तर। आणि आपलं आरीवर्कचं जे आपण वर्क शिकलेलंच आहे, तर त्या पद्धतीनेच आपल्याला हे मोठे एकच मोती घ्यायचा आहे हा आपल्याला। तर बघा आता आपल्याला ही जी मोत्यांचा हार आहे ना, हा आपल्याला पूर्ण असा राऊंडमध्ये करून घ्यायचा आहे। रुक्मिणीचा हार बघा आपला आता पूर्ण झालेला आहे आणि आता आपण टोपाला काही डायमंड वगैरे चिटकवणार आहे। इथे आहे ना फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहे आणि इथे आपण हे बघा याच्या मध्यभागी आणि इथे पण आपण हे बघा फॅब्रिक ग्लू लावून घेणार आहे। आणि इथे आहे ना आपण हे बघा असा आपला गोल येलो कलरचा जो डायमंड आहे तो चिटकवणार आहे, हे बघा। आणि इथे आहे ना आपण मध्यभागी बघा असा व्हाईट कलर आणि इथे बघा हे धोतीवर मॅचिंग आहे, तर हा आपला निळा कलरचा डायमंड आहे, हे बघा। हे असे दोन्हीकडे 2 आणि इथे आहे ना रुक्मिणीच्या इथे हे बघा वाळल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच। आणि इथे आहे ना व्हाईट कलरचा डायमंड आपण चिटकवणार आहोत, हे बघा। तर आता आपण टोपाचं पण डायमंड वगैरे चिटकवून तयार केलेलं आहे। आणि हे बघा रुक्मिणीच्या गळ्यातली माळ पण तयार केलेली आहे। तर आता आपण इकडे विठ्ठलाची पण माळ तयार करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण रुक्मिणीच्या गळ्यातली माळ तयार केली ना, त्याच पद्धतीने आपल्याला विठ्ठलाच्या गळ्यातली पण माळ तयार करून घ्यायची आहे। आणि हा मोठा मोती आहे, तर हा एका वेळेस बघा एकच घ्यायचा। मोठा मोती आहे ना, आपण जर 2 किंवा 3 घेतले ना, तर मग कपड्याला बघा त्या मोत्यांची फिनिशिंग येत नाही।
म्हणजे काय होतं, आपण प्रत्येक एक मोती झाला आणि सुई आत केली ना की मग ती माळ बघा फिट्ट होते, म्हणजे कपड्याला आहे ना ती फिट्ट पकडते. आणि 2-3 मोती असले तर मग ते अद्धर तरंगतात बघा कपड्यावर. आपला विठ्ठलाचा जो हार आहे ना तो कंप्लीट झालेला आहे. तर आता इथे आपण लास्टचा मोती टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण काय करणार आहे, याला अशी सुई आतमध्ये टाकून हे बघा, हा धागा वर काढला ना की या धाग्याला आपण एंडची नॉटही मारू शकतो. नसता मग आपण हा जो धागा आहे ना हा असा इथे टाकून असा फिट्ट पण करू शकतो. तर बघा आता आपलं मोत्यांचा हे हार झालेला आहे आणि टोपाला पण आपण खडे लावलेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये बघा अजून आपल्याला हे बघा, आपण इथे डायग्राम हे व्हाईट पेन्सिलनी ड्रॉइंग पण तयार केलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये पहिले ज्वेलरी, तर इथे बघा आपण फॅब्रिक ग्लूचा वापर करून सर्वात वरती डायमंड चेन आणि त्याच्या खाली आपण मोती चेन अशा दोन्ही फॅब्रिक ग्लूनी चिटकवल्याच आहे. म्हणजे त्या गळ्याला भिडून बघा आणि वाळल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये इथलं सर्व मधलं करून घेणार आहे आणि उद्या आपलं डिझाईन तयार होणार आहे. मग उद्या मी ब्लाऊजची कटिंग करेल आणि आपलं परवा बघा ब्लाऊज शिवणं होऊन जाईल. जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिझाईन कंप्लीट करणार आहोत. धन्यवाद.